नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांमुळे काँग्रेसची पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी रखडली तर दिल्लीत जाण्यास पटोले आणि वडेट्टीवार अनुत्सुक। महाविकास आघाडीसोबत आघाडी नाही तर उद्धव ठाकरेंसोबतही आघाडी नाही। प्रकाश आंबेडकरांची निर्वाणीची भूमिका। 26 मार्चला वंचित पुढची दिशा ठरवणार। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा दिल्लीच्या दरबारी। जागा वाटपाचं गणित दिल्लीत तरी सुटणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष। साताऱ्यातून लोकसभा लढवण्यासाठी उदयनराजे इच्छुक। उमेदवारीसाठी आता उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून। महायुतीचा धर्म पाळला नाही तर कडेलोट होईल। राष्ट्रवादीनं चुकीचे मनसुबे बाळगू नका। आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरे यांच्यावर थेट हल्लाबोल। वंचितकडून कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा। प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकला चलोरेचा नारा। स्वाभिमानी शेतकरी संघटना 6 जागांवर लढणार। राजू शेट्टींची घोषणा। अमरावतीची जागा भाजप लढवणार मात्र उमेदवारीच्या संदर्भातला सस्पेन्स कायम। भाजप उमेदवाराचं नाव जाहीर करत नसल्यानं नवनीत राणांची धाकधूक वाढली। महाविकास आघाडीतून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना उमेदवारी घोषित। मतदारसंघ गेल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नाराज। हर्षवर्धन पाटलांची अस्वस्थता कळते आम्हाला। महाराष्ट्रासाठी मैदानात उतरा। संजय राऊतांचं हर्षवर्धन पाटलांना आव्हान। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी ठोठावला दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा। अटकेला दिल्ली उच्च न्यायालयात दिलं आव्हान। दिल्लीत उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। उदयनराजे दिल्लीत अमित शहांची देखील घेणार भेट। विजय शिवतारेंनी बोलावली उद्या महत्वाची बैठक। उद्या सासवडमध्ये बैठकीचं आयोजन तर शिवतारे महत्वाची घोषणा करण्याची शक्यता। सुधीर मुनगंटीवार 26 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित। शेतकरी नेते रविकांत तुपकर 2 एप्रिलला भरणार लोकसभेसाठी निवडणुकीचा अर्ज तर शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं तुपकरांचं आवाहन। सांगली विमानतळाची जागा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विकली होती। गुजरातच्या उद्योजकाला 66 एकर जागा विकली होती। मंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट। राणा दाम्पत्य होळीच्या निमित्तानं 5 दिवस मेळघाटच्या दौऱ्यावर। राणा दाम्पत्य आदिवासींसोबत होळी करणार साजरं। अमरावतीमध्ये गुरुकुंज मोझरीमध्ये आमदार यशोमती ठाकूरांच्या नेतृत्वात आंदोलन। बेरोजगार युवतींनी पेटवली सरकारच्या विरोधात अन्यायाची होळी। ठाण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त। होळी आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क। बीआरएस नेत्या के कविता यांच्या ईडी कोठडीत 26 मार्चपर्यंत वाढ। दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निकाल। काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळली। पुण्यात आबा बागुल यांचं काँग्रेस भवनामध्ये आंदोलन तर धंगेकरांना उमेदवारी दिल्यानं आबा बागुल आक्रमक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।